नागपूरकर नमस्कार. सर्वांना जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भारतीय संविधान, जय फुले, जय शाहू, जय शिवराय. मित्र हो, आज 25 नोव्हेंबर 2024 मी आलो आहे इथे संविधान चौक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या भागामध्ये. आपण बघू शकता परमपूज्य क्रांतीसूर्य, विश्वरत्न, बोधिसत्व, कायदे पंडित, अर्थशास्त्रज्ञ, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे राष्ट्रीय स्मारक इथे आहे संविधान चौकामध्ये. जे 0 माईल भूमी आहे, जिथनं ऊर्जा संपूर्ण भारत देशामध्ये जाते, त्या ठिकाणी 25 नोव्हेंबरला आज बघा किती सुंदर पद्धतीने इथे सजावट केलेली आहे. आणि मागे 1 महिन्यापूर्वी जे घटना घडलेली होती इथे, आपण सगळ्यांना माहीतच असेल, तर त्याची इथे रिपेरिंग दुरुस्ती पण केलेली आहे. आणि अशा घटना होऊ नये करिता इथे सूचना फलक लावायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या नागरिकांना याचं जाण राहील की आपण इथे स्मारकात येताना विनम्र अभिवादन जेव्हा आपण करतो बाबासाहेब आंबेडकरांना, तर कुठकुठल्या गोष्टीची दक्षता आपण इथे घेतलेली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की बाबासाहेब, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचं सिम्बॉल आहे. आणि हे जे आपलं संविधान चौक आहे, या चौकामध्ये राष्ट्रीय स्मारक बनवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून, म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस रात्रभर जागून बऱ्याच जगातल्या म्हणजे बऱ्याच जगातल्या घटनेचा अभ्यास करून आणि त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार 2 वर्ष 11 महिने 18 दिवसानंतर भारतीय संविधानाची स्थापना केली, म्हणजे लिहून झाले आणि ते सभेमध्ये स्वाधीन केले. त्याच्यानंतर हाच तो दिवस येणारा, म्हणजे उद्याचा 26 नोव्हेंबर 1949 रोजी जेव्हा स्वाधीन केलं, त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपला हा संविधानाची अंमलबजावणी झाली, संविधान लागू झालं भारत देशात. आणि आपला संपूर्ण भारत देश या बाबासाहेब यांच्या घटनेवर चाललेला आहे. आणि जी घटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे भारतीय संविधानाची, त्या घटनेवरच आपला भारत देश पूर्ण कार्यरत आहे. म्हणून अशा महामानवास मी कोटी कोटी अभिवादन करतो. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, या भारतीय घटनेचे शिल्पकार यांनी जर भारतीय संविधानाची निर्मिती केली नसती, स्थापना केली नसती, लिहिलं नसतं, तर आज बरेचसे असे काय म्हणू त्यांना, म्हणजे नागरिक आहेत जे समाजामध्ये आजही मागे आहेत, ज्यांना शिक्षणाची गैरसोय होती, ज्यांना मताचा अधिकार नव्हता, ज्यांना आपले राईट्स नव्हते, असे राईट्स देणारे बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले आहेत, करून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आज इथे जसं कलम 19 नुसार आपण कुठल्याही बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचे स्वातंत्र्य, आपल्याला जगामध्ये कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य हे आपल्याला भारतीय संविधानामुळे मिळालेले आहे. त्याच्यामुळे आपण याचं धन्यवाद म्हणायला पाहिजे बाबासाहेबांचे, कारण याची पण स्वतंत्रता आपल्याला नव्हती. कलम 19 नुसार प्रचार प्रसार करण्याची आपल्याला संधी देणारे, प्रचार प्रसार करण्याची माध्यमातून आपल्याला हे करणारे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय संविधानानुसार आपण हे सगळं प्रचार प्रसार इथे करू शकतो, आपले विचार मांडू शकतो प्रेस मीडियाच्या माध्यमातून, लोकतांत्रिक माध्यमातून. तर आपण इथे बघू शकता अशा महामानवास मी इथे अभिवादन करण्यास आलेलो आहे. उद्या परत येईल आणि परत एक व्हिडिओ बनवून इथे व्हायरल करेल. तर जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सल्यूट आहे साहेब आपल्याला, कारण आमच्यासाठी तुम्ही देव नाही तर आमच्यासाठी महापुरुष आहात. आणि राहाल सदैव, कारण तुमच्यासारखा दुसरा नेता, तुमच्यासारखा दुसरा महापुरुष इथे येऊच शकत नाही, हे मला ठाम माहीत झालेले आहे. जय भीम, जय भारत, जय भारतीय संविधान. थँक्यू.